ज्या आपल्या लेडीज आहेत, ज्या प्रेग्नंट आहेत, त्यांना आपण हे बळ द्यायला हवं की नॉर्मल डिलिव्हरी अगदी संभव आहे, सहज आहे आणि ते करता येण्यासारखं. नॉर्मल डिलिव्हरीच्या साठी एक भीती अजून आहे, ती म्हणजे की खालचा जो भाग आहे जिथून ते बाळ बाहेर येणार आहे, ज्याला आपण वजायना म्हणतो, तर त्या भागाला लूजनेस येणार आणि त्याच्यामुळे तो भाग खराब होणार. की इवन सेक्स लाईफ लोकांना वाटतं की आमची तशी राहणार नाही जशी आधी होती आणि म्हणून ती सेक्शन करा. तर दॅट इज ऑल्सो अ मिथ. जी कुठली स्त्री गर्भसंस्कार करते त्यावेळी तिला एक वाटतं की माझ्यामध्ये एक वेगळी स्ट्रेंथ आहे. आपण म्हणू शकतो की दैवी शक्ती जी तिच्यामध्ये आहे तिला त्याचा कुठेतरी अनुभव होते की माझ्यात एवढं पॉवर आहे की मी एक बाळ घडवू शकते. ज्यावेळी ते बाळ बाहेर येतं त्यावेळी ते लगेच आईला दिलं जातं आणि त्याच्यानंतर जो कॉन्टॅक्ट बाळाचा आणि आईचा स्किन टू स्किन टच आपण त्याला असं म्हणतो, त्याच्यामुळे बाळाला एक सेक्युरिटीची भावना येते. पण आत्ताचं काय जनरेशनला झालंय की आम्हाला काही त्रास नको व्हायला, बाळ डायरेक्ट हातात आलं ते बरं आहे पण माझ्या मुलीला काही त्रास नको. तर खरं आयांनी हा पुढाकार सुद्धा घ्यायला पाहिजे की आपल्या मुलींना त्यांनी ती स्ट्रेंथ दिली पाहिजे की तुझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे. ज्या वेळेला हजबंड तिच्या म्हणजे स्त्रीच्या बाजूला उभा असते तिची स्ट्रेंथ 10 टाइम्स जास्त असते. ज्यावेळी त्याचा तिच्यावर विश्वास असतो की तू हे करू शकतेस, त्यावेळेला ती खूप स्ट्रॉंग बनते आणि ती व्यवस्थित डिलिव्हर होते. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारी व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वानं किंवा आपल्या स्किल्सनं भारी असतात आणि इतर लोकांचं आयुष्य भारी बनवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आणि म्हणूनच हा तास. आजच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. खरं तर बाय प्रोफेशन हे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर आहेत आणि त्यांचं स्पेशालिटी म्हणजे नॅचरल बर्थिंग मधले एक गायनेकोलॉजिस्ट सोबत आजचा हा इंटरव्ह्यू आपण करतोय. आजचं जे भारी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर रितू पेटकर. चला तर आपण स्वागत करूयात रितू मॅडमचं आणि त्यांच्याकडून प्रेग्नन्सीमध्ये असणारे अनेक मिथ्स, अनेक सायंटिफिक ज्या ऍक्टिव्हिटीज असतील, अशा प्रेग्नन्सीला घेऊन किंवा प्री प्रेग्नन्सीमध्ये असणाऱ्या कपल्स मधले जे काही रिलेशन्स आहेत, अशा अनेक गोष्टींवरती आज आपण फोकस टाकणार आहोत. अनेक विषय आज इथे अभ्यासणार आहोत आणि मला खात्री आहे की हा पॉडकास्ट म्हणजे खरं तर त्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक कपलला वरदान ठरणार आहे आणि खूप सारे इन्साइट तुम्हाला या पॉडकास्ट मधून निश्चित मिळतील अशी मला खात्री आहे. चला तर आपण स्वागत करूयात डॉक्टर रितू यांचं. मॅडम नमस्कार. स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला तुम्ही स्वतःबद्दल इंट्रोड्यूस करा, तुमचं नाव, एज्युकेशन ॲज वेल ॲज तुमचा जो एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रातला, स्पेशालिटी, या सगळ्यांबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती द्यावी आणि मग आपण डिटेल चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रितू पेटकर आणि मी एक गायनेकोलॉजिस्ट आहे आणि एक नॅचरल बर्थिंग एक्सपर्ट म्हणून मी सध्या कार्यरत आहे. आणि एकच मिशन आहे की ज्या आपल्या लेडीज आहेत, ज्या प्रेग्नंट आहेत, त्यांना आपण हे बळ द्यायला हवं की नॉर्मल डिलिव्हरी अगदी संभव आहे, सहज आहे आणि ते करता येण्यासारखं आहे. हा ध्येय आणि उद्देश घेऊन मी पुढे ॲज अ ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणून माझी वाटचाल करते. वा, सुंदर. आज जेव्हा आपण पाहतोय की मेजरली जिथे तिथे ऐकायला मिळतं की सी सेक्शन्स होत आहेत, मलाही नेहमी प्रश्न पडतो की आज मानव प्राणी सोडला तर ऑलमोस्ट ऑल सगळ्या बाकीचे प्राणी मात्र जे काही आहेत ते मात्र आपल्या बाळांना जन्म देत असताना नॅचरली देत आहेत. ओनली मानव प्राणीच आहे की ज्याच्यामध्ये हे सी सेक्शन करावं लागतं. असं काय फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सी सेक्शन्स होत आहेत? याचा जर आपण कारणांचा विषय घेतला आणि बघितलं की काय कारण आहे, तर थोडं जास्त अवेअरनेस हेही आपण म्हणू शकतो की बऱ्यापैकी व्हिजिलन्स जे आहे की किती प्रमाणात आपण मॉनिटर करतो आहे आणि आपण त्या मॉनिटरिंग नंतर किती वेळ थांबतोय, तर हा एक महत्वाचा भाग झाला आहे. आणि थोडीशी भीती असंही आपण म्हणू शकतो की अगदी एखादा बाळाचा ग्राफ असेल आणि त्या ग्राफमध्ये जर पटकन काहीतरी दिसलं तर आपण थोड्या वेळ वाट पण बघत नाही. असं पॅरेंट्सला पण वाटतं की नाही माझ्या बाळाला काय व्हायला नको म्हणून लगेच सी सेक्शन होत आहे. तर हे एक महत्वाचं कारण आहे की एक्स्ट्रा सर्व्हेलन्स जे वाढलंय त्याच्यामुळे आपल्याला सारखा धोका हेच फक्त दिसतंय आणि त्यामुळे सिझेरियन सेक्शनचं रेट हे थोडंसं वाढलेलं आहे. कधी त्याच्यामध्ये एक सायकोलॉजीचा काही भाग येतो का? कारण मला असं वाटतं की म्हणजे मनानं हरलेली माणसं रणात कधीच जिंकत नाहीत आणि मनानं जिंकलेली माणसं रणात कधीच हरत नाहीत. म्हणजे काय तर बरेचदा लेबर पेनला घेऊन अनेक महिलांमध्ये एक भीती बसलेली असते
आणि बिकॉज ऑफ दॅट भीती कदाचित सी सेक्शन करावं लागतं, म्हणजे मानसिकता पण याला कुठे कारणीभूत? हो, नक्कीच आहे कारणीभूत. ज्याच्या आधी तुम्ही म्हणालात की जे प्राणी जग आहे, अॅनिमल किंगडम ज्याला आपण म्हणू शकतो, तर तिथे बर्थ करताना जे मॅमल्स आहेत ते सगळे फॉर्मलाच बर्थ देतात, म्हणजे एग्ज नाही ले करत, तर तिथे सिझेरियन सेक्शन होत नाही. पण हे जरूर आहे की सिझेरियन सेक्शन कशासाठी बनले, त्याचा काय फायदा आहे ऍज अ मेडिकल ऍडव्हान्समेंट. त्याच्यानी जर आईच्या जीवाला खूप मोठा धोका आहे किंवा बाळाच्या जीवाला खूप मोठा धोका आहे, तर अशा ठिकाणी सिझेरियन सेक्शनचा खूप मोठा रोल आहे. पूर्वीच्या काळी डेथ ड्युरिंग डिलिव्हरी हे बऱ्यापैकी जास्त प्रमाणात होतं, ते नक्कीच सिझेरियन सेक्शनमुळे खूप प्रमाणात कमी झालं. त्यानंतर बाळ पोटात दगावणे किंवा डिलिव्हरीच्या वेळेला बाळ दगावणे ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण जास्त होतं, ते नक्कीच सिझेरियन सेक्शनमुळे कमी झालेलं आहे, याच्यात काहीच वाद नाही. नक्कीच. मात्र ते होत असताना आपण तो जो बॅलन्स आहे तो विसरून भीतीपोटी सिझेरियन सेक्शन, जसं की लेबर पेनचं तुम्ही म्हणालात, ज्याला की आईला सारखी भीती वाटते की बापरे मला याच्याबद्दल तर काही माहितीच नाहीये, आता माझ्या बरोबर काय होणार आहे, एकदा की मी हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी गेले त्यानंतर माझ्या बरोबर काय होणार आहे ह्याची तिला कल्पनाच नाहीये, आणि ती कल्पना नसल्यामुळे तिला भीती वाटते आणि त्या गोष्टीमुळेही तिला सहन करण्याची कॅपॅसिटी राहत नाही किंवा ती विल पॉवर राहत नाही. त्याच्याबद्दल माहिती नसल्या कारणाने पण असं होतं की नको नको हे मला सहन होत नाही, हे माझ्याकडनं होणार नाही, आणि म्हणून आपण सिझेरियन सेक्शन करूया. याही गोष्टीमुळे त्याचं कुठे ना कुठे प्रमाण हे वाढलेलं आहे, याच्यात काहीच वाद नाही. ओके. सो मानसिकता ऍज वेल एज फिजिकल स्ट्रेंथ, म्हणजे जसं आज आपण इव्हॉल्व्ह होत गेलोय त्याच्यामध्ये कुठेतरी आपण फिजिकल स्ट्रेंथ सुद्धा लूज केलेले आहेत आणि बिकॉज ऑफ दॅट हे करावं लागतं. पण एक महत्वाचा प्रश्न आहे की आजकाल असंही बरेचदा मला पाहायला मिळतं, आज गर्भसंस्कारांचे क्लासेस रन करत असताना असं एक लक्षात येते की काही काही महिला आहेत ज्यांना असं वाटतं की मला माझं म्हणजे काय म्हणतो की माझं फिजिक मला चेंज नाही करायचंय, मला कसल्याही प्रकारे माझ्या बॉडीमध्ये डिटोरेशन्स नको आहेत आणि दॅट्स वाय मला सी सेक्शनच हवाय. सो हाही ट्रेंड येतोय, हा कितपत योग्य आहे? आणि नॅचरल बर्थिंग बद्दल सुद्धा मला पुढे काही प्रश्न विचारायचे. फर्स्ट ऑफ ऑल या प्रश्नाबद्दल काय मत आहे तुमचं? तर सिझेरियन सेक्शन केल्यामुळे बॉडीमध्ये चेंजेस येणार नाहीयेत हे मिथ आहे, कारण बॉडीमध्ये जे चेंजेस येतात ते जे काही चेंजेस आहेत ते केवळ हॉर्मोन्स जे बदलतायत स्त्रीचे त्याच्यामुळे हे चेंजेस होत आहेत. तर सी सेक्शन केल्यामुळे माझं फिजिक नॉर्मल राहणार आहे किंवा मी बारीकच राहणार आहे ही एक नक्कीच मिथ आहे. नॉर्मल डिलिव्हरीच्या साठी एक भीती अजून आहे, ती म्हणजे की खालचा जो भाग आहे जिथून ते बाळ बाहेर येणार आहे, ज्याला आपण वजायना म्हणतो, तर त्या भागाला लूजनेस येणार आणि त्याच्यामुळे तो भाग खराब होणार किंवा त्याच्यात ती कॅपॅसिटी राहणार नाही, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतील. इव्हन सेक्स लाईफ लोकांना वाटतं की आमची तशी राहणार नाही जशी आधी होती आणि म्हणून सी सेक्शन करा. तर दॅट इज ऑल्सो अ मिथ. इट्स नॉट सो. 6 आठवडे लागतात बॉडीला रिज्युनेट व्हायला, जसं प्री प्रेग्नन्सी होतं तसं येण्यासाठी, आणि म्हणून 6 आठवड्याचा कालावधी दिलेलाच आहे. पूर्वीच्या काळी नेहमी असं होतं की त्या स्त्रीनी 40 दिवस बाहेर यायचं नाही किंवा तिने काही काम करायचं नाही. तर याच्या मागे हे कारण आहे की जे प्री प्रेग्नेंट स्टेज आहे तिथे परत येण्यासाठी 6 आठवडे लागतात. आता छोटंसं गर्भाशयाचं आपण एक्झाम्पल घेऊया. प्री प्रेग्नन्सीचा जो गर्भाशय आहे तो साधारण 30 किंवा 35 ग्रामचा असतो, आणि जे 9 महिन्याचं गर्भाशय आहे ते साधारण 1000 ते 1200 ग्राम्सचं असतं, म्हणजे 1 किलो प्लस. आता त्याला परत 35 ग्राम्स किंवा 30 ग्राम्स हे होण्यासाठी त्याला हे 6 आठवडे लागतात आणि ती वेळ आपल्याला द्यायला पाहिजे. तो एक महत्वाचा काळ आहे. तर त्याच्यामध्ये सी सेक्शन असू देत किंवा तुमची नॉर्मल डिलिव्हरी असू दे, हा काळ देणं गरजेचं आहे. सी सेक्शन मध्ये उलट डिसएडव्हान्टेज आहे, कारण की त्यांना काही वेळ चालता फिरता येत नाही, काही बाळाला तेवढं अटेंड करता येत नाही इमिजिएटली आफ्टर डिलिव्हरी. सो दॅट इज द कनेक्शन, जे आई आणि बाळाचं जे बॉन्डिंग त्यावेळेला व्हायला पाहिजे ते होऊ शकत नाही जेवढं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये होतं. म्हणजे आई लगेच बाळाला घेते, छातीजवळ लावते, ती कम्फर्टेबल असते आणि तिला व्यवस्थित बाळाला स्वतः सांभाळ करता येतो. पण सी सेक्शन मध्ये ती ऑपॉर्च्युनिटी मिस केली जाते आणि तो एक फार गोल्डन पिरियड आहे जो आई आणि बाळाचं कनेक्ट ठेवण्यामध्ये मदत करते. खूप सुंदर. कारण मलाही हा प्रश्न पडलेला होता, कारण अनेक लोक हा प्रश्न विचारायचे, इव्हन विचारायचेच नाही तर बरेच जणांनी ठरवून म्हणजे ती मला सांगून की नाही आम्ही वी आर गोइंग फॉर सी सेक्शन ओनली बिकॉज
मेरिट्स अँड डिमेरिट्स म्हणजे दोघांमध्ये काही फायदे आहेत, दोघांचे काही नुकसान आहेत, अशा पद्धतीनं मलाही काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. बट आज अजून डीपमध्ये मला तुमच्या माध्यमातून समजते की नॅचरल बर्थिंग जे आहे किंवा वजायनल बर्थिंग जे आहे ते निश्चित बाळासाठी ॲज वेल ॲज हेल्थ आईसाठी सुद्धा महत्वाचं आहे. सो बाळासाठी याच्यातलं अजून काय बेनिफिट्स आहेत नॅचरल बर्थिंगचा? सो बाळ जेव्हा त्या पॅसेज मधनं बाहेर येतं त्यावेळी त्याची एक मोल्डिंग प्रक्रिया होते. ते बाळ जे येतंय बाहेर ते एका स्ट्रगलच्या पॅसेज मधनं जाऊन बाहेर येतंय. त्यांनी स्वतःसाठी एक पॅसेज बनवून ते बाहेर आलं तर त्याला एक इनर स्ट्रेंथ मिळते. बाळाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो स्वतःबद्दल की मी या जगात येताना हाऊ आय हॅव कम. सो दॅट एफर्ट ऑल्सो गिव्स अ सायकोलॉजिकल स्ट्रेंथ टू द बेबी. ओके. द सेकंड इज ज्यावेळी ते बाळ बाहेर येतं त्यावेळी ते लगेच आईला दिलं जातं. म्हणजे मी तरी असं फॉलो करते. आणि त्याच्यानंतर जो कॉन्टॅक्ट बाळाचा आणि आईचा स्किन टू स्किन टच आपण त्याला असं म्हणतो, त्याच्यामुळे बाळाला एक सेक्युरिटीची भावना येते की जरी पण मी या जगामध्ये आहे तरी पण जो माझा सोर्स आहे त्या सोर्सशी मी अजून कनेक्टेड आहे. आणि तो स्किन टू स्किन टच झाल्यामुळे बाळाचं ब्रीदिंग चांगलं होतं, बाळाला ऑक्सिजनची गरज पडत नाही, बाळ व्यवस्थित रडतं. इनफॅक्ट जेव्हा आपण बाळाला आईकडे देतो लगेच डिलिव्हरी नंतर नाळही आम्ही उशिरा कापतो, डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग. काही मेडिकल इमर्जन्सीज मध्ये आम्हाला लवकर कट करावी लागते, अदरवाईज पल्सेशन्स थांबल्यावर कट करून मग बाळ स्वतः क्राऊल करून ब्रेस्ट शोधतं आणि तिकडे जातं लगेच डिलिव्हरी नंतर आणि ब्रेस्ट फिडिंग सुरू करतं. सो हे पॉवर मिळतं त्या बाळाला की इट हॅज फॉर्म्युलेटेड ऑल द नॅचरल कोर्सेस जसं त्याला व्हायला पाहिजे आणि मग ते बाळ स्वतः म्हणजे स्ट्रेंथ वाईज जगायला शिकतं. हे एक नक्कीच आहे. आणि मेडिकल इंटरव्हेन्शन कमी लागतं त्या बाळाला. ओके, खूप छान माहिती दिलीत. म्हणजे नॅचरल बर्थिंग जे की आज कुठेतरी हरवत चाललेलं आहे आणि ते पुन्हा आणणं का गरजेचं आहे हे या टॉक मधून निश्चित उत्कृष्टरित्या समजलेलं आहे. एक अजून मुद्दा इथे सांगेल की तुम्ही विचारलं की बाळासाठी काय बेनिफिट आहे आईसाठी, तर आपण बाळाचं डिस्कस केलं. आईसाठी हे सांगेल की ज्यावेळी एखादी फिमेल स्त्री म्हणून जसं आपण ह्युमन फॉर्म मध्ये म्हणूया की ह्युमन्स मध्ये ती स्त्री म्हणून जन्माला आली त्यावेळी ती बर्थिंगचा पॉवर घेऊनच जन्माला आली आहे. तिला नेचरनी हे पॉवर दिलेलं आहे, तिला स्वतःला काही वेगळं करण्याची गरज नाहीये. पण ते पॉवर ती विसरलीये. का विसरलीये? कारण तिने आजूबाजूला थोडे हॉरर स्टोरीज ऐकले, अरे डिलिव्हरी खूपच अवघड आहे, डिलिव्हरी करताना असंच झालं तसंच झालं हेच झालं, नको बाबा डिलिव्हरी, असं आहे. एक हा भाग आहे आजूबाजूला ऐकलेल्या स्टोरीज. त्यानंतर दुसरं की हल्लीच्या ज्या आई आहेत, म्हणजे आता समजा माझ्याकडे एखादी मुलगी आली आहे डिलिव्हरीसाठी, तिची आई ही असा विचार करून येते की माझ्या बाळाला काहीच त्रास नाही झाला पाहिजे. पण मला हे माहिती की तिच्या आईनी म्हणजे ह्या मुलीच्या नानीनी असा विचार नसेल केला. ती म्हणाली अगं अशीच डिलिव्हरी होते, तुला असंच करावं लागेल, थोडंसं सहन करावं लागतं पण अशीच, तर तिने तिला स्ट्रेंथ दिली. पण आत्ताचं काय जनरेशनला झालंय की आम्हाला काही त्रास नको व्हायला, बाळ डायरेक्ट हातात आलं ते बरं पण माझ्या मुलीला काही त्रास नको. तर खरं आयांनी हा पुढाकार सुद्धा घ्यायला पाहिजे की आपल्या मुलींना त्यांनी ती स्ट्रेंथ दिली पाहिजे की तुझ्यामध्ये कॅपेबिलिटी आहे आणि त्या कॅपेबिलिटीचा विसर नाही पाडता कामा, पण ते आतून त्यांनी त्यांना स्ट्रेंथ द्यायला पाहिजे की निसर्गाने दिलेलं हे पॉवर आहे, दॅट पॉवर नीड्स टू अनफोल्ड विदिन यू. तर ही माझी सगळ्या आईंना रिक्वेस्ट आहे की जर तुमची मुलगी प्रेग्नंट आहे तर तिला स्ट्रेंथ द्या, तिची वीकनेस नका बनू. सुपर, खूप सुंदर मार्गदर्शन. खरं तर हे घराघरातल्या त्या आईपर्यंत पोहोचलं पाहिजे की मुलीला स्ट्रेंथ द्या आणि नॅचरली निसर्गाने ती दिलेली आहे आणि ती करू शकते, फक्त तुम्ही तिला विश्वास द्या. सुंदर. ह्याच्यामध्ये अजून एक भाग होता की बर्थिंग मध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या पद्धतीने जसं वॉटर बर्थिंग आहे, म्हणजे फॉरेनच्या काही कन्सेप्ट आज आम्हाला लोक विचारत असतात की सर आम्हाला वॉटर बर्थिंग करायचं आहे. सो या काही फॅसिलिटीज आपल्याकडे नाही आहेत, बट हे वेगवेगळ्या म्हणजे जी आता नॉर्मली इंडियामध्ये फॉलो केली जाणारी जी प्रोसेस आहे बर्थिंगसाठी, सो असं म्हटलं जातं की ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आपण हे करतोय, ही नॅचरल प्रोसेस नाहीये. सो नॅचरल प्रोसेस व्हर्टिकली बाळ जन्माला आलं पाहिजे किंवा अशा अनेक काही गोष्टी आहेत. तर हे जे काही वेगवेगळ्या बर्थिंगच्या प्रोसेस आहेत किंवा पोझिशन्स असतील, सो त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन कराल किंवा वॉटर बर्थिंग जे आहे त्या ऍडव्हान्स वॉट एव्हर जे काही नवीन आपल्याला माहिती पडतात आज रीलच्या माध्यमातून अशा काही गोष्टी बघायला मिळतात, तर या सगळ्या प्रोसेसेस बद्दल थोडक्यात डिटेल माहिती द्या. सो
आपण तुम्ही वॉटर बर्थिंग फॉरेनचं म्हणताय, पण ऍक्च्युली तोच एक विजन आहे. आय एम अ वॉटर बर्थिंग एक्सपर्ट आणि त्याला आपल्या इंडियात एका मेजर प्रपोर्शनवर घेऊन येणे याच्यासाठी मी काम करतेय. आपल्या पुण्यातही फॅसिलिटी अवेलेबल आहे, तर इट इज नॉट लाईक आता बाहेरच आहे, पण अजून लोकांना तेवढं माहिती नाही वॉटर बर्थिंग बद्दल आणि भीती पण आहे की पाण्यात कशी डिलिव्हरी होणार. पण याचा अगदी सिंपल कॉन्सेप्ट सांगते की बाळ पाण्यातच आहे, बाळ पाण्याच्या कोशातच आहे, बरोबर. ज्यावेळी बाळ बाहेर येणार ते पाण्यातच बाहेर येतं डिलिव्हरीच्या वेळेला, पण ते पाण्यातनं पाण्यामध्येच येतं. तर त्याच्यामुळे ते त्यावेळी श्वास घेत नाही आणि बाळ पोहत पोहत वरती येतं आणि मग वरती ज्यावेळी त्याला एअरशी कनेक्ट होतं त्याच वेळेला बाळ श्वास घेतं. ऍडव्हान्टेजेस वॉटर बर्थिंगचे हे आहेत की त्याच्याने रिलॅक्स होतो खालचा पार्ट. जसं कोणाचे पाय खूप दुखत असतील तर आपण काय म्हणतो की गरम पाण्यात पाय ठेवा, बरोबर की नाही. तसंच जर ते लेबरिंग वुमेन जिला कॉन्ट्रॅक्शन्स येत आहेत आणि डिलिव्हरीची प्रोसेस सुरू आहे त्यावेळेला जर ती पाण्यात असेल तर त्यावेळेला तिला त्याच्याने रिलीफ हे फील होतं आणि ती प्रोसेस थोडी इझी होते. त्यानंतर खाली कट कधी कधी द्यावं लागतं तर त्याचंही प्रमाण कमी होतं. सो दॅट इज देअर. हा एक ऍडव्हान्टेज आहे आणि ते आपल्या भारतातही तो कॉन्सेप्ट येतोय आता. कमी वॉटर बर्थिंग एक्सपर्ट्स आहेत पण आहेत मुंबई आपल्या याच्यातही पुण्यात आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आहे. याचे काही काही स्पार्ट्स आहेत पण इट विल ग्रो अप इन द कमिंग टाइम. अजून त्याच्याबद्दल फॉलो केलं जाईल. आणि दुसरं जे तुम्ही पोझिशन्स बद्दल म्हणालात तर हे पोझिशन्स वेगवेगळ्या पोझिशन मध्ये डिलिव्हरी नक्कीच केली जाऊ शकते. कधी कधी ते पोझिशन बाळाच्या पोझिशनवर पण डिपेंड असतं की कुठल्या पोझिशन मध्ये डिलिव्हरी संयुक्तिक आहे. आईला काय योग्य वाटतंय, आई कुठल्या पोझिशन मध्ये कम्फर्टेबल आहे. काही जण स्क्वॅटिंग मध्ये कम्फर्टेबल आहेत, काही जण सुपाईन म्हणजे पाठीवर झोपून कम्फर्टेबल आहेत, काही जण पोटाच्या बाजूला वाकून कम्फर्टेबल आहेत, काही जण उभे राहून पुश करू शकतात. तर हे आईच्या पोझिशनवर पण कम्फर्टवर डिपेंड आहे की कुठली पोझिशन आपण घेऊ शकतो. पण वेगवेगळ्या पोझिशनमध्ये डिलिव्हरी होऊ शकते. असं नाहीये की ती बेडमध्येच झोपून असायला पाहिजे आणि मगच डिलिव्हरी झाली पाहिजे, असं नाहीये. आणि अजून एक कॉन्सेप्ट आहे की मुव्हिंग म्हणजे आई ज्यावेळी म्हणजे जी कोणी प्रेग्नेंट वुमन आहे ती ज्यावेळी बाळाला जन्म देते त्यावेळेला ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर तिने बेडवरच झोपून राहायला पाहिजे. ही ऍक्च्युली कॉन्सेप्ट आपल्याला थोडी बदलती घ्यायला हवी. ती जर मुव्हमेंट तिची राहिली, तिने जर त्यावेळी एक्सरसाइज केला, इनफॅक्ट डान्स थेरपीज, त्यानंतर मसाजेस, ह्या सगळ्या गोष्टींनी तिची ती प्रोसेस जी आहे ती खूप इज आउट होऊ शकते. बॉल थेरपीज असतात, तर याच्यानी जर तिने याचा उपयोग केला तर तिच्यासाठी खूप इझी होतं ती प्रोसेस. याच रिलेटेड जे आता तुम्ही डान्स थेरपी किंवा या गोष्टी सांगितल्यात, नॉर्मली इंडियामध्ये योगा प्रॅक्टिस तर कॉमन आहे आणि मोस्टली योगा, वॉकिंग किंवा त्यांना जमतील या पद्धतीचे एक्सरसाइज करताना बघतात. सो बट इंडियामध्ये अजून एक भाग बघितला जातो की प्रेग्नन्सीमध्ये स्त्री थोडीशी वीक वाटते मी म्हणतो आहे नाहीये ती वीक नाहीये, बट ती वीक वाटते. सगळेजण तिला म्हणजे फिजिकल हेल्थ साठी सपोर्ट करताना दिसतात. म्हणजे फिजिकली तिला जिने चढायचे तर पकडून घेऊन जातील, जिने उतरायचे तर पकडून घेऊन जातील किंवा गाडीत बसताना मदत करतील, उतरताना मदत करतील, का तर ती अवघडलेली आहे. बट हेच फॉरेन मधले काही ऍक्टिव्हिटीज आपण पाहतोय की अगदी 4, 5, 8, 9 महिना आहे आणि तरी ती काही एक्सरसाइज करते, हेवी जिम करते, जम्पिंग करते, डान्स करते, अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सो आपल्याकडं मात्र याच्या बाबतीत असं होतं की प्रेग्नंट बाई म्हटलं की तिला थोडंसं फार कॉशियस राहिलं पाहिजे, बिलकुल हालचाल नाही करायची, अगदी म्हणजे प्रत्येक बाबतीत रिस्ट्रिक्शन्स. सो व्हॉट इज राईट अँड रॉंग बिटवीन बोथ ऑफ दिस? सो द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की ही एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. प्रेग्नेंट वुमन ही पेशंट नाहीये. ऍब्सोल्युटली. हे तिने पण समजून घ्यायला पाहिजे. जरीही ती डॉक्टरांकडे जातीये, जरीही ती गायनेकोलॉजिस्टकडे जातीये तिच्या ट्रीटमेंटसाठी, डिलिव्हरीच्या याच्यासाठी, ती पेशंट म्हणून नाही जाते. खूप सुंदर मुद्दा मांडलात की पहिल्यांदा त्या प्रत्येक गर्भवती स्त्रीला, इव्हन गर्भवती स्त्रीला दवाखान्यात घेऊन जात असताना तिच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या फॅमिली मेंबर्सना पहिल्यांदा हे सबकॉन्शियसली त्याने रिमेंबर केलं पाहिजे की ही आजारी नाहीये, ती पेशंट नाहीये, ती नॅचरल प्रोसेस आहे आणि ते नॅचरल प्रोसेस मध्ये ती पुढे जाते. व्हेरी गुड. बरोबर. सो ही एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि तिथेच ती पण
स्वतःबद्दल कॉन्फिडंट फील करू शकते. आणि तुम्ही जे म्हणालात की बाहेर ते व्यायाम करतात, एक्सरसाइज करतात, अगदी लास्ट पर्यंत सगळ्या गोष्टी करत असतात, ही कॅपॅबिलिटी आपल्या इंडियन वुमेनमध्ये पण आहे फिजिकली. पण मग आपण कुठे कमी पडतोय? मेंटली. की मेंटली हे प्रोग्रामिंग होतंय की नाही मला काही व्हायला नको. तीच भीतीची जी सायकोलॉजी आहे थोडीशी, त्यातनं बाहेर निघायला पाहिजे की काही ना काही मला होऊन जाईल, काही प्रॉब्लेम होऊन जाईल, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. तर हे गाईड करणारे पण वेगवेगळे लोक आहेत. लाईक योगा थेरपिस्ट आहे जे स्पेशली प्रेग्नन्सी रिलेटेड योगा घेतात, त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे. बर्थ एज्युकेशन काय त्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्यानंतर स्वतःही थोडंसं स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे की मला माझी बॉडी सिग्नल्स देते आणि त्या हिशोबाने मी स्वतःचा सांभाळ करू शकते. हे त्या स्त्रीनी पण स्वतःमध्ये कॅपॅबिलिटी डेव्हलप केली पाहिजे. तर हे महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि फिजिकली देर इज नो इश्यू. असं नाही की बाहेरचे लोक फिजिकली स्ट्रॉंग आहेत आणि आपल्या वुमेन फिजिकली कमी पडत आहेत. ही मेंटल विल पॉवर आणि मेंटल स्ट्रेंथची गोष्ट आहे. व्हेरी गुड, खूप सुंदर. पुन्हा मी आपल्या मूळ विषयाकडे येतो, ते म्हणजे नॅचरल बर्थिंग. सो नॅचरल बर्थिंग, तुम्ही ऍज अ नॅचरल बर्थिंग एक्सपर्ट म्हणून काम करताय. सो नॅचरल बर्थिंग मध्ये एक्झॅक्टली काय तुम्ही इन्क्लूड करता आणि व्हॉट इज द प्रोसिजर? ती नेमकी प्रोसेस काय की इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे नॅचरली बाळाला जन्म घ्यायला मदत करताय? सो एक्झॅक्टली ती प्रोसेस काय? सर, आपण कोर नॅचरल लेबर किंवा नॅचरल डिलिव्हरी म्हटलं तर ते एक कॉन्सेप्ट आहे. नॉर्मल डिलिव्हरी हा एक कॉन्सेप्ट आहे आणि पेनलेस लेबर हा एक कॉन्सेप्ट आहे. तर असं पण 3 याच्यामध्ये म्हणजे आपण वजायनल बर्थची गोष्ट करतोय आता, याला 3 गोष्टींमध्ये आपण सेग्रिगेट करू शकतो. नॅचरल मध्ये म्हणजे की आपण काहीच प्रोसेस केलेली नाहीये. नॅचरली लेबर सुरू झालं, आपोआप कळा सुरू झालाय, ती हॉस्पिटलला आली आणि त्यानंतर मग त्याच्यानंतरही आपण काही इंटरव्हेन्शन केलेलं नाहीये. आपण जस्ट ऑब्झर्व केलंय की काय होतंय आणि बाळाला कधी कधी हार्टबीट बाळाचे मॉनिटर केले आहेत, म्हणजे मॉनिटरिंग केलं आहे. आणि बाकी पूर्ण कोर्स ऑफ ऍक्शन विदाउट गिव्हिंग एनी मेडिसिन, जस्ट ऑब्झर्विंग, ती प्रोसेस नॅचरली सगळी होऊ देणे हे आपण ऑब्झर्व केलेलं आहे. ओके, तर हे आहे टोटली नॅचरल बर्थिंग की नो इंटरव्हेन्शन. ओके, इन्क्लुडिंग नॉट इवन गिव्हिंग द कट. देर इज अ कट विच इज समटाइम्स रिक्वायर्ड. ओके, सो दॅट्स अ कम्प्लीट प्रोसेस ऑफ नॅचरल बर्थिंग. त्याच्यामध्ये असं नाहीये की जी डेट दिलेली आहे डिलिव्हरीची डेट त्याच दिवशीच ऍडमिट झालं पाहिजे. एक दिवस वर गेला तर लगेच आपण अँक्शियस व्हायचं की अरे काय आता काय नाही, ती डेट निघून गेली डेट, असं काहीच नाहीये. आपण आरामात अंडर मॉनिटरिंग बघून केअरफुली थोडंसं सोनोग्राफी असू दे किंवा दुसरे काही ग्राफ असतात बाळाचे की व्यवस्थित मॉनिटर करून बाळ हेल्दी आहे तर आपण थोडं 2, 3, 4 दिवस आठवड्याभर पण पुढे वाट बघू शकतो. दिस इज अ टोटल नॅचरल प्रोसेस. दुसरं आहे नॉर्मल डिलिव्हरी. मग ती नॉर्मल डिलिव्हरी करत असताना नॅचरली होऊ शकते किंवा आपण काही मेडिकल इंटरव्हेन्शन करू शकतो त्याच्यामध्ये. जसं की तिला बहुतेक थोडंसं ऑब्स्ट्रक्शन आहे, वाटतंय की जेवढ्या वेळेत व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रोलॉंग होत आहे, मग आपण काही औषधं देणे ज्याच्याने की पिशवीचं तोंड लवकर उघडू शकतं किंवा तिला जास्तच पेन होत आहे तर आपण तिला पेन रिलीफचे मेथड्स देऊ शकतो. सो दिस इज लाईक नॉर्मल डिलिव्हरी, पण त्याच्यामध्ये थोडं मेडिकल इंटरव्हेन्शन इन्व्हॉल्ड आहे. आणि तिसरा भाग आहे पेनलेस, टोटली पेनलेस बट विथ मेडिकल इंटरव्हेन्शन, ज्याला आपण इपिड्युरल एनाल्जेसिया म्हणतो. तर हेही बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की पेन सहन होत नाहीये म्हणून सी सेक्शन करा. तर हा सिझेरियन सेक्शनचं इंडिकेशन नाहीये. सिझेरियन आपण कशासाठी करतो? बाळाला धोका आहे किंवा आईला धोका आहे त्यासाठी आपण सिझेरियन करतो. पेन हे सिझेरियन सेक्शनचं इंडिकेशन असू शकत नाही. त्यासाठी आपल्याकडे पेनलेस डिलिव्हरीचा प्रकार आहे. ज्यांना खूपच पेन रिलीफ पाहिजे की आम्हाला अगदीच ऍट इज डिलिव्हरी पाहिजे तर तीही वजायनली होऊ शकते. तर त्यासाठी काय पाठीमधून एक इंजेक्शन देतात ज्याच्याने की खालचा भाग सुन्न होतो, म्हणजे ते पाय वगैरे हलवू शकतात पण सेन्सेशन ऑफ पेन जे आहे ते ब्लॉक होतं आणि मग त्याच्यामुळे इट्स अ स्मूथ प्रोसेस. सो देर आर सर्टन पीपल हू फील की नाही आम्हाला अगदी नॅचरलच पाहिजे, सगळं नॅचरल पाहिजे, आम्हाला ते सगळं बघायचंय की नक्की काय प्रोसेस होते लाईक. तर ते तसेही आहेत. काही म्हणतात नाही आम्हाला एका पॉइंट पर्यंत आम्ही बघतो की आम्हाला कसं होतंय, जमतंय नाही जमतंय, नसेल तर मग वी विल गो अहेड विथ द पेनलेस प्रोसेस. सो वी आर ओपन टू एव्हरीथिंग but my request is every woman should experience and see how powerful she is to feel that how things are going within her.
आणि ती ज्यावेळी लेबर रूम मध्ये स्टेप इन करते त्यावेळेला ती कॉन्फिडन्सनी आली पाहिजे की अरे नाही, मी डिलिव्हरी करू शकते, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ते पॉवर आहे. हे नाही की अरे माझ्याबरोबर काय होणार आहे, मी काय करू आता, मला माहिती नाही कसं होणार आहे हे सगळी प्रोसेस. सो दॅट फिअर शुड नॉट एक्झिस्ट. त्यासाठी आपल्याला त्यांना एज्युकेट केलेला पाहिजे. मस्त, खूप छान. सो या प्रोसेसच्या माध्यमातून इझिली आज लोक जाऊ शकतात, बट लोकांना याचा अवेअरनेस नाहीये, माइट बी बिकॉज ऑफ दॅट की लोक स्वतः आज या प्रोसेसकडे, सी सेक्शन्सकडे ओळखतायत. याच्या रिलेटेड अजून एक प्रश्न होता की आजकाल एक न्यूमरॉलॉजी, म्हणजे बरेचदा असं होतं की मला याच तारखेला बाळ हवंय, याच वेळेला हवंय, मग त्याच वेळेला ते. सो इज इट, म्हणजे याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्याला मुहूर्ताचा डिलिव्हरी असं आपण म्हणतो विथ सी सेक्शन. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बरंच काही हरवून बसतं ते बाळही आणि आईही. आणि नॅचरल जो कोर्स आहे, ज्यावेळी ते बाळ डेस्टाइंड होतं येण्यासाठी, तर ते कर्म ते कुठे ना कुठे घेऊन येणारच आहे. तुम्ही त्याची जस्ट डेट ऑफ बर्थ चेंज करून यू आर नॉट गोइंग टू चेंज द सोल्स डेस्टिनी. इट्स नॉट गोइंग टू हॅपन. सो आत्ताचं ऍट बर्थचं डेट आणि याच्याने ऍस्ट्रॉलॉजी पूर्णपणे चेंज होऊ शकते का, तर त्याचा माझी मान्यता नाहीये. मला असं वाटतं की ज्यावेळी त्या सोलनी काही घेऊन ते त्या वूम मध्ये आलंय, आणि इफ वी गो लिटल बियॉन्ड द मेडिकल सायन्स, आणि जे लोक सोल या कॉन्सेप्टमध्ये बिलीव्ह करतात, त्यावेळेला ज्या बाळामध्ये जे सोल येतं, तर तिथे असं म्हटलं जातं की ते सोलनी चूज केले हे पेरेंट्स, त्या सोलनी चूज केली ही फॅमिली, कारण त्याला काही पुढे कम्प्लीट करायचं आहे. तर तुम्ही त्यावेळेला अनटाइमली त्या बाळाला बाहेर काढून ते सगळं चेंज होऊ शकेल असं मला नाही वाटत. बट दॅट्स माय ओन पर्सनल ओपिनियन. बट ऍब्सोल्युटली कुठेतरी ही प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर बाळ येणारच आहे. तुम्ही म्हणजे ते इट्स लाईक की तुम्हाला एखादं गिफ्ट मिळालंय आणि तुम्ही ते रॅपर फाडून लगेच त्याला ओपन करून बघताय काय. सो क्युरिओसिटी बरेचदा तिथे किल होते असं मला वाटतं. सो लेट इट बी नॅचरल प्रोसेस आहे, ती नॅचरल प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे. आणि तुम्ही त्यासाठी खूप चांगला अवेअरनेस देताय किंवा खूप चांगलं काम करताय, मी असं म्हणेन. खूप सुंदर. यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये की 9 महिने, आता जर मी पाहतोय म्हणजे फॉरेनमध्ये बरेचदा असं केलं जातं की तुम्ही मगाशीच म्हणला की त्या स्त्रीला नॅचरली किंवा नॉर्मली बाळाला डिलिव्हर करत असताना तिला ताकद हवाय, तिला विश्वास हवाय. आणि मला असं वाटतं की तिची ताकद, तिचा विश्वास कोण असेल तर तिचा पती आहे. बट नॉर्मली इंडियामध्ये की पतीला लेबर रूम मध्ये डिलिव्हरीच्या वेळेला अलाउड नाही केलं जात. सो म्हणजे मी आज सायकोलॉजिकली या गर्भवती महिलांसाठी काम करतोय. मला असं वाटतं की प्रत्येक डॉक्टरनं पतीला आतमध्ये अलाउ केलं पाहिजे, ऍटलिस्ट हातात हात घेऊन जेव्हा पती उभारलेला असेल त्यावेळेला. कारण ती ज्याच्यासाठी घर सोडून आलेलं आहे, ज्याच्या जीवावरती, ज्याच्या विश्वासावरती, ज्याच्या सोबत ती आलेली आहे, तो जर का तिच्या सोबत असेल तर मला वाटतं की काही फरक पडू शकतो. सो इज दिस राईट ऑर रॉंग? नो, इट इज 100% राईट. माझ्या प्रत्येक पेशंट बरोबर तिचा हजबंड हा असतोच शेवटच्या मिनिटापर्यंत. बाळ डिलिव्हर होईपर्यंत अगदी नाळ सुद्धा हजबंड कट करतो. जिथे जिथे पॉसिबल आहे द हजबंड विल कट द कॉर्ड ज्यावेळी कट करायची वेळ असते. त्याच्यामुळे माझं हे इन्सिस्टन्स माझ्या पेशंटला पहिलेपासूनच असतं की हजबंड इज युअर पार्टनर इन दिस. फक्त आई बाळाला जन्म देते असं नाही, तुम्ही दोघं बाळाला जन्म देताय. जरी ते बाळ त्या स्त्रीच्या पोटातनं बाहेर येतंय, जन्म तुम्ही दोघं देताय बाळाला. त्याच्यामुळे हजबंडचा हा खूप मोठा रोल आहे. आणि मी हे नक्कीच बघितलंय की ज्या वेळेला हजबंड तिच्या म्हणजे स्त्रीच्या बाजूला उभा असतो, त्याच्या वाईफच्या बाजूला उभा असतो, तिची स्ट्रेंथ 10 टाइम्स जास्त असते. ज्यावेळी त्याचा तिच्यावर विश्वास असतो की तू हे करू शकतेस, त्यावेळेला ती खूप स्ट्रॉंग बनते आणि ती व्यवस्थित डिलिव्हर होते. आणि याचे अनेक टेस्टिमोनियल्स आहेत. म्हणजे माझ्या पेजवर पण रिव्ह्यू बघितले तर कळेलच की त्यांना किती. आता आणखी एका मुद्द्यावरती डिस्कशन करायचे की जसं आज भारतामध्ये पाहिलं तर गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला काही गोष्टींमध्ये सपोर्ट करते. म्हणजे ते श्रीमंत असो, गरीब असो, कोणतंही ती गर्भवती महिला त्यांना ते सपोर्ट करतो. कशासाठी सपोर्ट केला जातो तर भारतामध्ये मोस्टली फिजिकल वेलनेससाठी खूप अवेअरनेस आहे. म्हणजे आपण डाएटवरती, प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर डाएटवरती प्रत्येक जण अवेअर आहे किंवा डाएट सीधा किंवा या माध्यमातून गव्हर्नमेंट सुद्धा चांगलं न्यूट्रिशियस आहार मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सोनोग्राफी असतील, म्हणजे बाळाच्या फिजिकल ग्रोथला मॉनिटर करण्यासाठी आपण या गोष्टी करतो.
आईची स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ वाढावी, बाळ फिजिकली चांगलं ग्रो व्हावं, यासाठी काही मेडिसिन सप्लिमेंट सुद्धा आपण देतोय. सो ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींबद्दल समाजामध्ये अवेअरनेस असलेला जाणवतोय. बट मला असं म्हणायचं आहे की बाळ फक्त शरीरानं जन्माला येत नाही, बाळ जन्माला येत असताना अंतर्गत व्यक्तिमत्व घेऊन येते. त्याचं स्वभाव स्वरूप, त्या अंतर्गत ज्या काही स्ट्रेंथ आहेत, संपूर्ण ऑटोनॉमस सिस्टीम आहे, ती सुद्धा ते घेऊन येते. मग त्या ऑटोनॉमस सिस्टीमसाठी, त्या अंतर्गत व्यक्तिमत्वासाठी आपल्याकडे आज काम करताना कोणी दिसत नाहीये, किंवा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आज आपल्या गर्भवती महिलांकडे नाहीये. सो याबद्दल तुम्ही काय सांगाल की वाय दिस पार्ट इज मिसिंग इन इंडिया? कारण की आपण आपल्याच प्रथा विसरलो आहे, जे पूर्वी होतं. म्हणजे काय झालंय ना, की जे वेस्टर्न वर्ल्ड करून आलेलं आहे किंवा जे सायंटिफिकली प्रूव्हन आहे त्यालाच आपण खरं मानतो. आणि अनफॉर्च्युनेटली जो आपला वारसा होता, म्हणजे वेदांमध्येही गर्भसंस्कारचा एक वेगळा ऍस्पेक्ट आहे. आणि आपल्याला प्रचलित एक्झाम्पल महाभारतातलं पण माहितीच आहे की अभिमन्यू ची जी कथा आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे. तर हा वारसा आपल्याकडे कैक म्हणजे पुराणांपासून, हजारो वर्षांपासून आहे. पण तो वेस्टर्न वर्ल्ड करून ठप्पा मारून आलेला नाहीये अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे आपल्याकडे त्याचा विसर पडला थोडा. पण डू यू बिलीव्ह की गर्भसंस्कार निश्चित काही इम्पॅक्ट करतात? 100%. आणि आता सगळीकडे याचे रिसर्च होतातच आहे की कसं बाळ कधी ऐकतंय, सोनोग्राफी थ्रू त्याचा रिस्पॉन्स काय आहे. सो नाव यू विल फाइंड मल्टिपल स्टडीज अक्रॉस द ग्लोब. सगळीकडे लोक याचा रिसर्च करतायत की बाळाला जर हे ऐकवलं, हे म्युझिक ऐकवलं तर मग त्याचा काय परिणाम होतोय, हे सांगितले तर त्याचा काय परिणाम होतोय. तर आता याचा अवेअरनेस येतोय आणि आता त्याच्याबद्दल काही रिसर्च होतोय, म्हणून त्याच्याबद्दल आता अवेअरनेस येते. आपल्याकडे हे वर्षानुवर्षापासून आहे. विसर पडण्याचं कारण हेच की आपली प्रोग्रामिंग अशी झाली की जोपर्यंत सायन्स त्याला प्रूव्ह करत नाही, जे सायन्स आपण शिकलो, तोपर्यंत आपल्याला ते मान्य व्हायला थोडं अवघड जातं. इथे डिस्कनेक्ट झाला थोडासा. पण आय थिंक तुमच्या माध्यमातून नक्कीच प्रेग्नेंट वुमेनला याचा फायदा होतोय आणि तुम्ही खूप मोठ्या लेवलवर काय कार्य करताय ते अतिशय छान आहे. खूप सुंदर कॉज आहे आणि छान व्यक्तिमत्व घडवण्याचा जर तुम्ही जिम्मा घेतलाय, इन वूम व्यक्तिमत्व घडवण्याचा, तर त्या खूप सुंदर इनिशिएटिव्ह आहे हा. थँक्यू सो मच. ऍक्च्युली असं लक्षात आलं की हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आज आता सोनोग्राफी करून एम्ब्रिओची वीक वाईज इधर मंथ वाईज जी काही ग्रोथ आहे ती आज आपण मॉनिटर करतोय, पण साऊथमध्ये आपल्याला दगडांवरती कोरलेले ते वीक वाईज बाळाची जी काही फेटसची साईज आहे मधली, ती हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी मेन्शन केलेले की फेटस कशा, कोणत्या एजमध्ये फेटस काय साईजचा आणि त्याचं स्ट्रक्चर काय. हे सोनोग्राफी जेव्हा अवेलेबल नव्हती तेव्हा हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं मेन्शन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे निश्चितच मला वाटतं की ते जसं मेन्शन केलेलं आहे तसंच हे गर्भसंस्कारांचं सुद्धा महत्व मेन्शन केलं गेलेलं आहे. बट काळाच्या ओघामध्ये कुठेतरी या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसला आजची पिढी विसरली आणि मॅटर्निटी फोटोशूट सारख्या टेम्पररी प्लेजर आणि आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये आम्ही अडकलो. सो या गोष्टींच्या पलीकडे जाऊन त्या बाळाला आतमध्ये या काही इंटरनल व्यक्तिमत्व जे बनत आहेत त्याच्या स्ट्रेंथनिंगसाठी मदत करणं हा एक माझा हेतू आहे. आणि याचं सायन्स ही तसंच मी सांगत असतो की जसं ब्रेन, आज माणूस वेगळा का बनलाय तर त्याला लाभलेल्या ब्रेनमुळे. सो ब्रेनचा मेडिकल सायन्स सांगतं की ब्रेनचा 80% हिस्सा कुठं बनतो तर आईच्या गर्भातच बनतो. मग तुमचं बाळ जर बेस्ट बनणार आहे तर त्या बाळाचा ब्रेन बेस्ट बनवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आईला ती स्ट्रेंथ देणं. आई मेंटली फिजिकली जेव्हा ती कणखर खंबीर राहील तेव्हा गर्भातलं बाळ सुद्धा त्या आईचाच म्हणजे हिस्सा असल्या कारणानं कणखर आणि खंबीर बनलेला असेल. दिस इज अ सिम्पल लॉजिक. सो तुम्ही असे काही अनुभव घेतलेले आहेत की ज्या एखाद्या तुमच्याकडे आलेल्या कपलनं खूप छान पद्धतीने युट्रसमध्ये वाढणाऱ्या बाळासाठी म्हणून खूप छान एन्व्हायरमेंट दिलं, 9 महिने हॅपी राहिले, तो वेळ दिला, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्यात आणि त्याचा परिणाम म्हणून त्या बाळामध्ये काही किंवा आईमध्ये आणि बाळामध्ये दोघांमध्ये काही फरक बघायला मिळाले तुम्हाला? नक्कीच. आई अतिशय जी कुठली स्त्री गर्भसंस्कार करते त्यावेळी तिला एक वाटतं की माझ्यामध्ये एक वेगळी स्ट्रेंथ आहे. तिची जी डिवाइन फेमिनिझम आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की दैवी शक्ती जी तिच्यामध्ये आहे, तिला त्याचा कुठेतरी अनुभव होते की माझ्यात एवढं पॉवर आहे की मी एक बाळ घडवू शकते. तर ते झाल्यामुळे तिला स्वतःचा जो तिचा इमोशनल बॅलन्स आहे तो खूप स्ट्रॉंग असतो, ती खूप खुश असते आणि ती
एक पॉवरफुल वुमन म्हणून अक्रॉस, म्हणजे कसं सांगू मी, सो शी बिकम्स लाईक अ पॉवरफुल डेव्हिनाइन फेमिनिन असं मला जाणवतं. आणि हे बाळ पण ज्यावेळी अशा कपल्सचे जन्माला येतात त्यावेळी ते खूप शांत असतात. रात्री रडणे, सगळे बाळ रडतातच, पण एक शांत असलेलं बाळ जे एकदम रिस्पॉन्सिव्ह आहे, आपल्या गोष्टींना बोलल्यावर लगेच ते ऐकतात, किंवा ऑडिबिलिटी त्यांची विजन कशी जाते, हे खूप लवकर आपल्याला दिसतात की ते माइलस्टोन्स त्यांचे खूप लवकर आणि अर्ली ऍडव्हान्समेंट मध्ये आहेत. बट दे विल नॉट अननेसेसरीली क्रीप. एक शांतता दिसते त्या बाळांकडे बघितल्या असं वाटतं की काहीतरी दैवी, एक काहीतरी वेगळा संस्कार झाला या बाळावर, हे बघितल्या लगेच कळून येतं. थँक्यू सो मच अँड आय एम रिअली हॅपी टू हिअर दिस. वाय? बिकॉज म्हणजे असं एक मान्यता होती किंवा मध्यंतरीचं आयुर्वेदाचे मोस्ट ऑफ द डॉक्टर्स गर्भसंस्कार या पर्टिक्युलर प्रोसेसला, मी ती कोणती धर्माशी जातीशी जोडलेली अशी प्रोसेस म्हणणार नाही किंवा तो गर्भसंस्कार हा वर्ड याच्याशी जोडलेला नाहीये, पण ती जी काही प्रोसेस आहे त्याला फॉलो करताना पाहिलं. पण विशेषतः MBBS डॉक्टर्स म्हणजे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणारे जे काही डॉक्टर्स आहेत, मोस्टली म्हणजे मध्यंतरीचा काळ होता की हे डॉक्टर्स अपोज असायचे. म्हणजे तुम्ही स्वतः आता ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताय, एवढा छान सुंदर अनुभव आहे, बट टिल यू आर अटॅच्ड विथ दिस टॉपिक, हाव अँड वाय? वाय एम आय अटॅच टू गर्भसंस्कार, दो आय एम एन ॲलोपॅथी डॉक्टर, असं. आणि बाहेरच्या जगात म्हणजे आता हा चेंज मला बघायला मिळतोय. ॲलोपॅथिक डॉक्टर ऑल्सो अग्री की येस डेफिनेटली बाळावरती काही परिणाम होतोय. इव्हन WHO ने काही रिसर्चेस दिलेले आहेत की जे सांगतात की गर्भस्थित असणाऱ्या त्या बाळावर आईच्या भावनांचा परिणाम होतो. बट अर्लियर एक पाठीमागचा 10 वर्षापूर्वीचा काळ होता की जिथे ॲलोपॅथिक डॉक्टर हे ऍक्सेप्टच करत नव्हते गर्भसंस्कारांच्या प्रोसेसला. सो तो माइंडसेट आणि आज बदललेला माइंडसेट यामधला काय फरक आहे? सो एक काळ होता ज्या वेळेला जशी आपली सिस्टम आहे, ऍडमिशनची सिस्टम, एज्युकेशनची सिस्टम, तर एक हायरार्की काइंड ऑफ अ मॉडेल एक्झिस्टेड. लाईक ॲलोपॅथीचे डॉक्टर जे आहेत ते टॉप लेवलचे डॉक्टर, त्यानंतर मग आयुर्वेदीचे जे डॉक्टर आहेत दे आर, म्हणजे जेव्हा ऍडमिशन झाले ना, प्रोसेस ऑफ 12वी नंतर सगळ्यांना हे माहितीये, तर एक ऑटोमॅटिक हायरार्की डेव्हलप होत गेली between the different streams of medicine, which need not be true, it may not be so. By choice कोणी हे केलं का? म्हणजे बाय चॉईस कोणी असं म्हटलं का की नाही मला ना होमिओपॅथीच आवडतं आणि म्हणून मी होमिओपॅथी डॉक्टर होणार आहे, असं आपल्याकडे कमी प्रमाण दिसायला म्हणजे होतं एक 10 वर्षापूर्वी. आता तो अवेअरनेस बदललाय थोडासा आणि लोक हे बघतायत की त्यांना काय आवडतंय. आता तुम्ही स्पेशली माझ्या बाबतीत म्हणालात तर ज्यावेळी मी माझी रेग्युलर प्रॅक्टिस करत होते ऍज अ रेग्युलर ॲलोपॅथी डॉक्टर, हे लक्षात आलं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ही ॲलोपॅथीमध्ये अवेलेबल नाहीयेत. फॉर एक्झाम्पल फायब्रॉइड हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे जो ऍज अ गायनेकॉलॉजिस्ट मी बघते, आणि त्याचं बऱ्याचदा फायब्रॉइड आम्हाला काढावे लागतात थ्रू सर्जरी. मग ती स्त्री ज्यावेळी फॉलोअपला येते 1 महिन्यानी 2 महिन्यानी, ती विचारते की मॅडम मला परत तर फायब्रॉइड होणार नाही ना? मग ॲलोपॅथीमध्ये काय आहे याचं उत्तर? याचं उत्तर आहे माहिती नाही, आम्ही नाही सांगू शकत, तुमच्या जीन्सवर डिपेंड आहे. पण मग असे प्रश्न ज्यावेळी माझ्या पुढे वारंवार आली त्यावेळी मला वाटलं की काहीतरी याच्या बियॉन्ड आहे, कारण की इला फायब्रॉइड 10 वर्षापूर्वी तर नव्हता. काहीतरी असं झालं ज्याच्यामुळे हिच्या शरीराच्या जीन्सनी असा चेंज केला की तो फायब्रॉइड निर्माण झाला. मग आता आपण असं काही करू शकतो का ज्याच्यानी की ते जीन मॉडिफिकेशन होणार नाही तिच्यामध्ये? काय अशा गोष्टी असतील ज्याच्यानी हे झालंय? तर त्याचे उत्तर शोधता कुठेतरी माझा इंटरेस्ट हा अलाइड मेडिसिन मध्ये किंवा ऑल्टरनेटिव्ह पथीज मध्ये गेला, आणि म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू कळली की कसं आयुर्वेद इज सो इम्पॉर्टंट, वाय होमिओपॅथी इज इम्पॉर्टंट, वाय गर्भसंस्कार इज इम्पॉर्टंट, वाय सो मेनी अदर थेरपीज विच एक्झिस्ट इन टर्म्स ऑफ healing is so very important, hypnotherapy for that matter. So why all these things have their own role, आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे एकाच पथीमध्ये नाही आहे. ऍब्सोल्युटली. ऍक्सिडेंट झाला, सुचरिंग करायचंय, तुम्हाला ॲलोपॅथी डॉक्टरकडेच जावं लागेल. पण जर सर्दी असेल आणि एखाद्याला सारखी सर्दीच होत असेल तर मग त्याच्याकडे आयुर्वेद किंवा होमिओपॅथ याच्यामध्ये उत्तरं आहेत. तर ऍज अ डॉक्टर आय फील एक इंटिग्रेटेड डॉक्टर की ज्याला हे कळेल की ह्या स्टेजला ॲलोपॅथीची गरज आहे, ह्या स्टेजला आयुर्वेदची गरज आहे, आता दुसरी कुठली थेरपी द्यायला पाहिजे,
ही समज जर आपण असे डॉक्टर घडवू शकलो तर खरं खूपच सुंदर ह्या देशाला एक इंटिग्रेटेड थेरपीज डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत किंवा दिल्या गेल्या पाहिजेत. मी हे शिकलोय, मला हे येतंय, म्हणजे हीच मी थेरपी अप्लाय केलं पाहिजे किंवा यानंच ते बरं होणार आहे हा अट्टाच नसायला पाहिजे. समोरच्या पर्सनला बेनिफिशियल काय, त्याचं रिकव्हरी कशातनं होणार आहे, बरोबर, याच्यावरचं म्हणजे रिसर्च आणि त्या पद्धतीनं ते ट्रीट याची समज द्यायला हवी. खूप सुंदर. मला बघायला मिळतं की मोस्टली जे कन्सिव्ह करण्याचं किंवा आई बनण्याचं जे एज आहे, ऍव्हरेज एज, पूर्वीच्या काळी 17 जे खरं तर खूप आधी लग्न व्हायचे आणि 20 पर्यंत ती आई झालेली असायची, 1-2 मुलं झालेली असायची. आत्ताच्या एज मध्ये मात्र या जनरेशन मध्ये खूप मोठा गॅप पडलेला आहे. म्हणजे नॉर्मली आता मुली असतील मुलं असतील लग्न कधी करतायत तर 30-32च्या आसपास, आणि बाळ कधी तर सर्वसाधारण 30-40च्या आसपास बाळाला, म्हणजे अगदी मी गर्भसंस्कारला जोडलेल्या कपल्स मध्ये पाहतो, ऍव्हरेज जरी काढलं तर इट्स अराउंड 36 एज. म्हणजे 36 वयापर्यंत बाळाला जन्माला घालायचा हे विचारच करत नाहीयेत. सो जेव्हा हे एज वाढतं त्यावेळेला नेमका त्याचा बाळाला जन्माला घालण्यासाठी काय डिफिकल्टीज होऊ शकतात किंवा राईट एज काय असावं कन्सिव्ह करण्याच्या दृष्टीने, त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन? सो ज्यावेळी स्त्री जन्माला येते, म्हणजे ऍज अ फिमेल जन्माला येते, त्यावेळी ती एक ओव्हेरियन रिझर्व्ह घेऊन जन्माला आलेली असते. बेसिकली स्त्री आणि पुरुषामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे त्याच्यामध्ये एक मेजर डिफरन्स आहे. तो म्हणजे की फिमेल जी आहे ती एक साठा घेऊन आली आहे. ज्यावेळी प्युबर्टी सुरू होते किंवा ज्यावेळी पिरियड सुरू होतात त्यावेळी तो साठा हळूहळू कमी होतो. मग एक 45 to 50 इयर्सच्या एज पर्यंत तो कमी होत जातो आणि मग तो एक्झॉस्ट झालेला असतो, ज्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. तर फिमेल मध्ये हजारो एग्स पळतात आणि त्यातनं एक फलित होतो. म्हणजे प्रेग्नेंट होण्याचं नाही म्हणते मी, एग बनण्याचं, अंड बनण्याचं. तर हजारो पळतात आणि एक त्यातला एग बनतो. ऑन द कॉन्ट्ररी इन मेल्स एक जो आहे तो मल्टिप्लाय होऊन 8 बनवतो. सो इट्स अ व्हेरी डिफरन्स मेकॅनिझम. सो जेव्हा आपण एजची गोष्ट करतो तर 30 एज नंतर हळूहळू ओव्हेरियन रिझर्व्ह कमी व्हायला लागतं. 35 मध्ये ते बऱ्यापैकी कमी व्हायला लागतं आणि त्यावेळेला एबनॉर्मल बेबीज होण्याचे चान्सेस वाढतात, अबॉर्शनचे चान्सेस वाढतात. मेडिकली इट्स प्रूव्हन. म्हणजे एखाद्याला माहिती आहे की आपण 30 मध्ये अजून लग्नच नाही झालंय, तसे काही प्रॉस्पेक्ट्स पण नाहीये, आपलं लग्न उशिराच होणार आहे हे त्यांना जर माहिती आहे तर त्यांनी निदान आपल्या शरीराची तरी व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे, ओव्हेरियन हेल्थची तरी व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. असं नाही की आपण जंक खातोय, अल्कोहोल घेतोय, सबस्टन्स अब्यूज करतोय, स्मोकिंग चालू आहे अँड यू आर लाईक नॉट टेकिंग केअर ऑफ द बॉडी. तर याच्याने मग खूपच डेट्रिमेंटल परिणाम नंतर होऊ शकतात आणि कन्सिव्ह व्हायला खूप अवघड जाऊ शकतं. जशी समाजाची रचना आहे आता ती आपण पूर्णपणे चेंज नाही करू शकत. जसं की आधीच्या काळी एक 25 किंवा 30 मध्ये युजली फॅमिली कम्प्लीट होऊन जायचे. आता तसं सामाजिक परिस्थिती नाहीये सध्या. तर ते पुन्हा येणं बहुतेक सध्या अवघड आहे इमिजिएटली. सो आय फील दॅट ऍटलिस्ट वुमेन हू नो की त्यांचं बर्थिंग उशिरा होणार आहे त्यांनी स्वतःच्या हेल्थची आधीपासूनच व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. ऍब्सोल्युटली. दोघांनी त्या पद्धतीने जर प्रॅक्टिसेस चालू ठेवल्या तर कदाचित शक्य आहे. किंबहुना या पॉडकास्टच्या माध्यमातून तो अवेअरनेस पोहोचतोय. अगदी 4-2 लोकांना जरी यातनं अवेअरनेस भेटला तर मला वाटतं की निश्चित आजचा आपला इंटरव्ह्यू किंवा तुमचं मार्गदर्शन अशा सगळ्यांसाठी खूप हितकारक राहील असं मला वाटतं. यानंतर अजून एक पार्ट मला विचारायचं आहे की एकतर जसं उशिरा हे होत आहे, मिसकॅरेजेस किंवा मिस अबॉर्शन्स बद्दल बऱ्याचशा काही गोष्टी आज आपल्याला बघायला मिळतात. सो व्हॉट इज रिझन बिहाइंड दिस? सो जर सिरीज ऑफ अबॉर्शन्स आहेत त्याला आम्ही रिकरंट प्रेग्नन्सी लॉस असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी असे फॅक्टर्स आहेत बॉडीमध्ये जे की रिकरंटली असं एक बाळ बनवतात जे टिकू शकत नाहीये. ज्याच्यामध्ये क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स असण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे की आईमध्ये आणि वडिलांमध्ये जे 2 लोक एकत्र येतात बाळ बनवायला त्याच्यामध्ये असं काही जेनेटिक इश्यू आहे की ज्यावेळी ते कॉम्बिनेशन एकत्र येत आहे त्यावेळी असं काही क्रोमोझोम बनतायत जे की टिकू शकत नाही. तर नेचरचा जर आपण लॉ बघितला तर इट इज सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. दॅट्स द डार्विन्स थिअरी. त्याच्यामध्ये आता कुठल्याही कपलमध्ये जर आपण अबॉर्शन बघितलं
आणि त्या फिटसचा स्टडी केला जे अबॉर्ट झालंय, तर 90% केसेसमध्ये त्या बाळामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा क्रोमोझोमल प्रॉब्लेम होता आणि म्हणून नेचरनी हे डिसाईड केलं की हे बाळ जगू शकत नाही, म्हणून याला काढून टाका. दुसरे जे 10% उरलेले त्याच्यामध्ये कधी कधी आजारपण येणे, एकदम तापच आला किंवा दुसरे काही वेगळे प्रकारचे इन्फेक्शन झाले तर अबॉर्शन होऊ शकतं, किंवा काही हॉर्मोनल डेफिशियन्सी किंवा काही ट्रॉमा. वेट गेनला घेऊन अजून काही बरेचसे संभ्रम बघायला मिळतात, किंवा पोटाची जी काही साईज आहे, काही लोकांचं पोट दिसत नाही आणि काही लोकांचं खूप कमी मंथ असताना सुद्धा जास्त पोट दिसतं. वाय दिस डिफरन्स? आणि वेट गेनला घेऊन पण बरेचसे काही मिथ्स किंवा काही स्टोरीज आहेत. सो वेट गेन ॲज वेल एज पोटाचं दिसणं आणि न दिसणं याबद्दल टेक्निकली मेडिकली आपण पहिले पोटाचं दिसणं न दिसणं याच्यावर चर्चा करूया. तर याच्यामध्ये 2 ऍस्पेक्ट्स आहेत. एक तर आहे टोन ऑफ द एब्डॉमिनल मसल्स, म्हणजे जिथे सगळे जे जिमला जातात तिथे त्या बरोबर 2 रेक्टस एब्डॉमिनस मसल अशा ड्रॉ केलेल्या असतात. तर ज्यांच्या त्या मसलचा टोन एकदम स्ट्रॉंग आहे त्यांचं पोट लवकर नाही दिसणार, त्यांचं उशिरा दिसणार. ओके. ज्यांचा तो टोन कमी आहे त्याच्यामध्ये युट्रस बाहेरच्या बाजूला लवकर फॉल होईल, स्ट्रेच होईल ना, बरोबर, तो त्याच्यामुळे त्यांना लवकर दिसायला लागेल. हा एक भाग आहे. दुसरं पोझिशन ऑफ द युट्रस. काहींचं युट्रस मागच्या बाजूला असतं, त्याला रेट्रोफ्लेक्स्ड युट्रस असं म्हणतात, ते उशिरा दिसतं. आणि काहींचं अँटीफ्लेक्स्ड युट्रस असतं, म्हणजे पुढच्या बाजूला असतं, तर ते लवकर दिसतं. तर हे दोन्ही भाग त्याच्यामध्ये आहेत. पण मेजरली जे उशिराच्या जेस्टेशनमध्ये, म्हणजे आपण 6वा महिना म्हणू किंवा 7वा महिना, हा जो ट्रान्झिशन फेज आहे तिथे इट इज मोस्टली रिलेटेड टू द टोन ऑफ द एब्डॉमिनल मसल्स. आणि नंतर मग माझा प्रश्न आहे की वेट गेन. सो युज्युअल वेट गेन इन प्रेग्नन्सी हे 12 ते 14 किलो नॉर्मल वेट गेन असतं. आता हे आईचं वेट गेन झालं, त्याच्यामध्ये बाळाचंही वेट वाढत असतं, त्यानंतर तिचं ब्लडचा व्हॉल्यूम वाढतोय त्याचंही वेट असतं, ब्रेस्टचे चेंजेस, युट्रस मधले चेंजेस, बॉडीमध्ये फॅट डिपॉझिशन. तर ह्या सगळं जर आपण बघितलं तर सरासरी काट्यावर जर समजा 60 आहे तर 72 to 74 हे नॉर्मल वेट गेन आहे, म्हणजे 12 ते 14 किलो. जर कोणाचं 80 पासून सुरुवात आहे, म्हणजे 50 मध्ये जी कोणी आहे प्री प्रेग्नेंट किंवा जस्ट फर्स्ट मंथ मध्ये, तर त्यांच्यासाठी 12-14 किलो ओके आहे. पण जर कोणाचं 80 पासून सुरुवात आहे तर द ऍडवाइस वुड बी की तेवढं नका तुम्ही वेट गेन करू, नाहीतर मग काय होईल की ब्लड प्रेशरचा इश्यू येऊ शकतो, त्यानंतर शुगर रिलेटेड इश्यूज येऊ शकतात. म्हणून जे मी मगाशी म्हटले की प्री प्रेग्नन्सी त्यांनी स्वतःच्या बॉडीला ट्रेन केलं पाहिजे, सो दॅट द प्रेग्नन्सी इज स्मूथ अँड कॉम्प्लिकेशन्स आर लेस. सो अकॉर्डिंगली इफ समवन इज 80+ दे शुड लुक ॲट 9 to 10 kg वेट गेन. जे 100 kg+ आहे टू स्टार्ट विथ द प्रेग्नन्सी, दे हॅव टू लुक ॲट 5-6 kg ऑफ वेट गेन. सो असं तर हा 12 ते 14 किलो हा युनिव्हर्सल रूल नाहीये. अकॉर्डिंग टू देअर स्टार्टिंग वेट वी हॅव टू सी दॅट व्हॉट वुड बी द ऍप्ट वेट गेन फॉर देम, ही कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट होण्यासाठी. असं आहे. आणि याच्यात एक अजून भाग आहे की ज्यावेळी वेट गेन होत असतं त्यावेळी बाळाचं वेट हे फार उशिरा वाढतं, म्हणजे जे पोटाचा जो घेरा आहे तो 5व्या महिन्यापर्यंत तेवढा दिसत नाही. प्रेग्नन्सीची ड्युरेशन 40 आठवड्याची असते, त्याच्यामधले आपण जर अर्धा भाग घेतला म्हणजे 20 आठवडे, तर तोपर्यंत बाळाचं वजन हार्डली 300 ग्राम असतं. आणि 20 आठवडे ते 40 आठवडे जे बाळ जन्माला येतं त्याचं वेट 3 किलो असतं. म्हणजे 20 आठवड्यात 300 ग्राम आणि 40 आठवड्यामध्ये 3 किलो. किती प्रमाणात वाढलं? मल्टिपल फोल्ड वाढलं है ना. तर पहिले जे महिने आहेत आईचे त्यावेळेला प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली म्हणजे खा 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 असं करण्याची गरज नाहीये, कारण की 300 ग्रामच्या बाळाला वाढण्यासाठी आईच्या बॉडीमध्ये जे काही स्टोर्ड आहे ते सगळं त्या बाळासाठी सफिशियंट आहे. मला आणखीन एक प्रश्न पडतो की आज आम्ही प्रेग्नन्सीमध्ये हजारो महिला आमच्या सोबत जोडल्या जातात, वेगवेगळे डॉक्टर्स, गायनॅक, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही त्यांना इन्फॉर्म करत असतो. मला नेहमी एक प्रश्न पडतो की जेव्हा अपॉइंटमेंट घेऊन एक फ्रेश कन्सिव्ड कपल तुमच्याकडे येतं आणि ते कंटिन्युअसली डिलिव्हरीपर्यंत तुमच्याकडे येतं, सो किती वेळ? मोस्टली कन्सल्टेशन म्हटलं की मी आज पाहतो की फार फार तर 15 मिनिटं, याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला नाहीये, बिकॉज वेटिंगमध्ये आणखीन 10-15 कपल्स भेटलेले आहेत. बट विदिन दॅन 15 minutes इज इट, म्हणजे
फक्त त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये एवढं सगळ्या गोष्टींचं नॉलेज देणं होतं का? कारण आज आम्ही किंवा जसं आज पॉडकास्टमधून तासनतास आपण नॉलेज देण्याचा प्रयत्न करताय, वेगवेगळ्या ऍस्पेक्टच्या माध्यमातून त्या स्त्रीला गाईड करताय, त्या हस्बंडला गाईड करताय, इनलॉजला गाईड करताय आणि प्रत्येक तो टॉपिक त्यांच्यापर्यंत सायंटिफिकली पोहोचवताय. पण ते 15 मिनिटं फक्त तेवढंच फॉलो करत जे कपल तुमच्यापर्यंत पोहोचतं, त्या विदिन 15 मिनिट्समध्ये रिपोर्ट्स पाहून त्यांच्या कंडिशन्स बघून तुम्ही जे काही कन्सल्टेशन्स करता तेवढंच सफिशियंट आहे का? नाही होत खरं तेवढं वेळ सफिशियंट. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये माझं कन्सल्टेशन कमीत कमी अर्धा तास तरी चालतंच आणि बाहेरचा स्टाफ नक्कीच मारत असतो, मॅडम पुढचे पेशंट थांबले, पण जे मला सांगायचंय ते सांगितल्याशिवाय मी थांबू शकत नाही. सो हिअर अ टीम वर्क इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपल्याला एक पूर्ण होलिस्टिक कम्प्लीट वेलनेस जर एखाद्या वुमनला द्यायचा आहे तर इट कांट बी जस्ट द डॉक्टर ॲज वन पॉइंट कॉन्टॅक्ट. It's important that a team is there, a family is there to take care of that pregnant woman. कुठली फॅमिली? एक तर तिची कोर फॅमिली म्हणजे तिचं हस्बंड, जे तिचे सासू सासरे आई वडील, ही तिची कोर फॅमिली आहे, तिचे फ्रेंड्स. त्यानंतर तिला एक एक्सटेंडेड फॅमिली सपोर्टचा पण गरज आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर आहे, त्यांचे स्टाफ आहे, त्यानंतर जिथे ती डिलिव्हरीला जाणार आहे ते हॉस्पिटल किंवा जी दुसरी थेरपीज ती घेतीये. सो अ डिफरंट काइंड ऑफ फॅमिली शुड ऑल्सो कम टुगेदर टू टेक केअर ऑफ दिस प्रेग्नंट वुमन. आणि मला वाटतं तुम्ही ते ऑलरेडी जीएससी मध्ये करताच आहात तुम्ही ते फॅमिली सपोर्ट. कारण मला हे करत असताना तो प्रश्न नेहमी पडला की आम्ही आज तासन तास आमचे डॉक्टर्स त्यांना वेगवेगळ्या विषयावरती गाईड करतायत, पण जे लोक आज आमच्या सोबत जोडलेले नाहीयेत किंवा त्यांना याचा अवेअरनेस नाही, माहिती नाही, ही लोक फक्त जाऊन 15 मिनिटांचं 20 मिनिटांचं कन्सल्टेशन घेऊन येत आहेत आणि बस तेवढ्यावरतीच त्यांचं 9 महिन्यांची प्रोसेस सुरू आहे. सो अनेक गोष्टी आहेत जे त्यांना माहिती असणं खरं तर गरजेचं आहे. म्हणजे गाडी चालवायला बसायची तर गाडीतलं ब्रेक कुठे आहे, पेडल कुठे आहे, ऍक्सिलेटर कुठे आहे, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलं तरच तुमची गाडी सक्सेसफुल जाणार आहे. अदरवाईज एखादी गोष्ट कमी असेल, अडचण आली की मग तिथे तुमचा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे. मग या प्रोसेसमध्ये सुद्धा ही कम्प्लीट प्रोसेसचं अवेअरनेस असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अँड दॅट्स वाय आय आस्क्ड दिस क्वेश्चन. सो ओनली द फिजिकल ऍस्पेक्ट इज टेकन केअर. म्हणजे फक्त फिजिकॅलिटीचीच जाणीव बघितली जाते ट्रीटमेंट देताना पण किंवा काही बघताना पण. फक्त फिजिकल ऍस्पेक्ट म्हणजे शारीरिक ऍस्पेक्ट याचीच फक्त तसदी घेतली जाते किंवा केअर घेतली जाते है ना. फक्त फिजिकल ऍस्पेक्ट, त्यांची मेंटल हेल्थ, त्यांची इमोशनल हेल्थ, बाकी त्यांना काय अडचणी यांच्याकडे ती स्त्री हळूहळू दुर्लक्ष करायला शिकते, तीही त्यांना साईडला टाकते आणि मग कुठेतरी ते अक्युमुलेट होत जातं. आणि मग नवरा 5व्या महिन्यात 6व्या महिन्यात म्हणतो की नुसती चिडचिड करते, किंवा जी चिडचिड करत नाही तिच्यामध्ये आपल्याला कुठेतरी लिव्हर रिलेटेड इश्यूज दिसून येतात, बीपी रिलेटेड इश्यूज दिसून येतात, दुसरे काही प्रॉब्लेम्स दिसून येतात, प्लेटलेट्स कमी होतात, हिमोग्लोबिन वाढत नाहीये. सो ऑल दीज थिंग्स स्टार्ट शोईंग अप अ लिटल लेटर इन प्रेग्नन्सी व्हेन शी लर्न्स टू सप्रेस हर इमोशन्स. ओके. आणि निश्चित त्याचा कुठेतरी परिणाम बाळावरती सुद्धा पाहायला मिळतो. यामध्ये मला अजून एक गोष्ट विचारायची आहे ती म्हणजे की आज आपण पाहतो की मोस्टली हजबंड वाईफ दोघं काम करतायत, ही गर्भवती स्त्री नोकरी करते. माझा नेहमी प्रश्न असतो की तुम्ही बाळाला वेळ कधी देता? तर खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेग्नंट महिलेनं आपल्या त्या युट्रसमध्ये वाढणाऱ्या बाळासाठी म्हणून कधी वेळ दिला पाहिजे? आफ्टर डिलिव्हरी का म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी? ऍक्च्युली बोथ द थिंग्स आर इम्पॉर्टंट. आपण असं नाही म्हणू शकत की तिला जी मॅटर्निटी लिव्ह मिळतीये ती तिने प्री प्रेग्नन्सी जास्त व्हॅल्युएबल आहे आणि पोस्ट डिलिव्हरी म्हणजे प्री डिलिव्हरी जास्त महत्वाची आणि पोस्ट डिलिव्हरी कमी महत्वाची. कारण आधी बाळ तिच्या गर्भाशयात होतं आणि त्यावेळेला तरी पण बाळाला एक सेक्युअर्ड फिलिंग होतं. आता ज्यावेळी नाळ कट होणार त्यावेळी बाळाची जी ती सेन्स ऑफ सेक्युरिटी होती ती नाहीये. तर आई जर डिसअपिअर झाली त्या बाळाच्या पासनं तर सेपरेशन एन्झायटी, ADHD, हायपर ऍक्टिव्हिटी, अटेन्शन सीकिंग या सगळ्या गोष्टी ॲज इमोशनल डिस्टर्बन्सही आपल्याला दिसू शकतात. तर आय थिंक जी कुठली स्त्री मातृत्वाकडे जातीये तिने हे बघायला हवं की ती कसा तिचा वेळ युटिलाइज करू शकते आणि कसं ती बाळाला युट्रसच्या आधीही घडू शकते आणि नंतरही घडू शकते. कारण ती रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचा तिने निर्धार केलेला आणि ती आई केअर करू शकते. पण ज्यावेळी ती सगळ्यांसाठी करते त्यावेळी हे तिच्या आजूबाजूच्या जी लोक आहेत त्यांची ही जबाबदारी की त्यांनी तिला वेळ द्यायला हवं. तिच्याकडून अपेक्षा नाही करायला पाहिजे की तिने हेही करावं, तेही करावं, तेही करावं. त्यांनी ते वातावरण तयार करायला पाहिजे ज्याच्याने की ती स्वतःच्या बाळाला वेळ देऊ शकते. आणि इव्हन वर्किंग वुमेन ज्या आहेत तर ऑफिसमध्ये सुद्धा अशा फॅसिलिटीज द्यायला हवा की त्यांचे वर्किंग आवर्स कमी केले पाहिजे आणि त्यांना पार्ट टाइम वर्क द्यायला पाहिजे ज्याच्याने की ते बाळाला
अशा पद्धतीने घडवायला मदत करू शकते. येस, ॲब्सोल्युटली. शेवटी जाता आता मला अजून तुम्हाला प्रश्न विचारायचा तो म्हणजे पुन्हा गर्भसंस्कारांवरती. सो तुम्ही स्वतः गर्भसंस्कारांची कार्यशाळा अनुभवलीत आणि का अनुभवलीत त्याचं कारण तुम्ही सांगितलं की आज हे मॉडर्न प्रॅक्टिसेस बघत असताना कुठेतरी मला जाणवलं की काहीतरी अल्टरनेटिव्ह थेरपीज, अल्टरनेटिव्ह प्रॅक्टिसेस आहेत ज्या फॉलो करणं गरजेचं आहे किंवा त्या कुठेतरी रूटवरती काम करतायत आणि म्हणून तुम्ही गर्भसंस्कारांची कार्यशाळा तुम्ही अनुभवलीत. सो तुमचा एक्सपिरियन्स काय होता कार्यशाळेमध्ये, गर्भसंस्कारांची कार्यशाळा अनुभवल्यानंतर? हो, तुमचा वर्कशॉप म्हणजे माझं असं झालं की एक कॉन्शियस कन्सेप्शनवर मी काम करतेय, मी नॅचरल बर्थिंगवर काम करतेय आणि जो मधला पॅच आहे की ज्या वुमनला हँड होल्डिंग करून कोणीतरी त्या जर्नीमधून सुंदर घेऊन जायला पाहिजे, तर हे माझ्या डोक्यात होतं आणि म्हणून त्या दृष्टीने तुमच्या वर्कशॉपची ज्यावेळी मी ऍड बघितली मी त्याला एनरोल केलं. पण अगदी मनापासून सांगते की ज्यावेळी मी तो वर्कशॉप अटेंड केला मला इतकं भरून आल्यासारखं झालं आणि असं वाटलं की अरे मी यांना आधी का नाही भेटले, म्हणजे आज माझी मुलगी 17 वर्षाची आहे तर का असं झालं नाही आणि मला का इतका वेळ लागला हे समजायला आणि हे इतकं सुंदर हे एक्सप्लेन करतायत आणि हे ऍक्च्युली डेमॉन्स्ट्रेट करतायत की हाऊ इट मेक्स अ डिफरन्स. आणि आतापर्यंत कमीत कमी 5000+ डिलिव्हरीज मी केलेल्या आहेत. तर त्यावेळेला मला असं झालं की जर मला त्यांना हे बेनिफिट एक्सटेंड करता आलं असतं तरी किती सुंदर झालं असतं. पण तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतलाय, दॅट इज व्हेरी ब्युटिफुल. मला स्वतःला खूप ओव्हरवेल्मिंग झालं. इनफॅक्ट माझ्या डोळ्यात अश्रू होते की अरे माझ्या बाळाला मी हे देऊ शकले नाही आणि म्हणून मला खूप भरून आलेलं ऍक्च्युली. त्या संध्याकाळी तुमचं 8 ते 10 वर्कशॉप होतं, त्यानंतर मी काहीही केलं नाही. आय वॉज जस्ट इन टीअर्स अँड इन हॅपीनेस ऑल्सो, कारण की आता जे लोक माझ्याशी जोडणार आहेत त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी खूप सुंदर अवेलेबल आहे. सो दॅट हॅपीनेस ऑल्सो एक्झिस्टेड इन दॅट. पण माझ्या बाळाला मी हे देऊ शकले नाही, कुठेतरी मात्र ही खंत पण माझ्यामध्ये होती. पण आताही हे कळू शकतं की कसे बाळ घडतात आणि तेच माझं प्रोफेशन आहे. सो टू गेट असोसिएटेड अँड टू नो द वर्कशॉप, इट वॉज व्हेरी व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. आणि खरं तर ते जे काही असोसिएशन होतं किंवा तुमचा जो फीडबॅक मला मिळाला अँड आफ्टर दॅट आय फेल्ट की चलो यार कोई तो है जो रिकॉग्नाइज कर रहा है. मतलब म्हणतात ना की आतमधला जो दर्द आहे, जी तळमळ आहे ती कोणीतरी आहे की जे कोणीतरी ती तळमळ पाहतंय. आणि दॅट्स वाय तुमचे जे वर्ड्स होते ते मला कुठेतरी हिट झाले आणि म्हणलं की लेट्स आपण भेटूयात आणि डिस्कस करूयात. आय वॉन्ट टू हॅव अ पॉडकास्ट. खरंच खूप सुंदर आजच्या याच्यातनं डिस्कशन झाले आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीला किंवा त्या प्रत्येक कपलला एक्झॅक्टली काय करायला हवं, प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय पाहिजे याबद्दल अनेक गोष्टींचं मार्गदर्शन तुम्ही केलं. खरंच त्याबद्दल धन्यवाद. हा विषय एवढा आहे की अजून अनेक टॉपिक आहेत, अनेक विषयांवरती बोलता येणं शक्य आहे. बिकॉज या प्रेग्नन्सीमधले येणारे अडथळे, आज लाखो महिला आमच्याशी जोडल्या गेल्या आणि लाखो महिलांचे प्रश्न डोक्यात आहेत. खरं तर सगळे प्रश्न विचारायचे म्हणते तर आपले 5 सिरीज तरी आरामात होतील. बट कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. बट निश्चित या पॉडकास्टच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, लोकांचे येणारे फीडबॅक्स, तुम्ही दिलेल्या आन्सर्स बद्दलचे जे काही त्यांच्या जे काही फीडबॅक्स आहेत त्या फीडबॅकच्या बेसिसवरती पुन्हा आपण भेटू आणि पुन्हा एकदा आपल्याला लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. नक्कीच. सो आज वेळ काढून आलात आणि जो काही वेळ दिलात त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. थँक्स फॉर युअर थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. आणि माझ्या खूप वेल विशेस आहेत. तुमचा जो इनिशिएटिव्ह आहे की भारताला आपल्याला एक सुंदर गिफ्ट द्यायचंय की येणाऱ्या 15 ते 20 वर्षांमध्ये जे जनरेशन येणार आहे ते एक वेगळ्या पद्धतीने घडलेलं जनरेशन असणार आहे. हा एक अतिशय सुंदर इनिशिएटिव्ह आहे आणि ऑल द बेस्ट टू यू फॉर दिस वंडरफुल इनिशिएटिव्ह. थँक्यू सो मच. सो निश्चितच आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. मला खात्री आहे की मॅडमनी आज जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे हे प्रत्येक प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्याचा विचार करत असतील किंवा आत्ता कन्सिव्ड असला तरी सुद्धा निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि निश्चितच म्हणजे नॅचरल बर्थिंग बद्दल भरपूर काही ज्ञान मॅडमनी दिलेलं आहे. निश्चित त्याचा विचार करावा असं मी सांगेन आणि मदत लागली तर निश्चितच आम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स मॅडमच्या शेअर करतोय, जरूर संपर्क करावा. थँक्यू सो मच. सी यू. टेक केअर. स्टे सेफ, स्टे हॅपी अँड स्टे कनेक्टेड. आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.